इथं मी अंड्याची रस्सा भाजी कसं बनवणार आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं आहे, ओलं कोथिंबीर आणि पांढरे तीळ, जिरं, लसूण, आलं आणि कांदा घेतलेला आहे। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं गरम झाल्यानंतर तेल ॲड केलं। त्याच्यानंतर आपण कांदा इथं भाजून घेऊया। छान असा परतून घ्यायचा 5-10 मिनटं भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर इथं आपण कांदा भाजून झाल्यानंतर आपण इथं आता खोबरं ॲड करूया आणि ते पण असं छान असं तेलामध्ये परतून घेऊया, छान भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर इथं आलं लसूण घालायचं, ते पण असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जातो भाजून घेतल्यानंतर। असं 5-10 मिनटं परतून घेतच राहायचं। त्याच्यानंतर इथं आपण जिरं ॲड करूया आणि पांढरे तीळ पण ॲड करूया आणि असे छान भाजून घेऊया। एक 5-10 मिनटं परत भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर याचं आता आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया। इथं वाटण तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर मी दुसरं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर आपण वाटण केलेलं मसाला घालूया। त्याच्यानंतर आपण असं परतून घ्यायचं छान, एक 5-10 मिनटं असं परतून घ्यायचं। त्यानंतर इथं हळद टाकूया। हळद टाकल्यानंतर इथं लाल तिखट टाकायचं। असं छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। त्याच्यानंतर इथं मी मसाल्याचं वाटण केलेलं तेच पातेल्यात परत एकदा पाणी घालून घेतलं आणि थोडं कोमट पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आणि थोडं आपण आता नमक टाकूया त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर इथं उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण इथं अंडी फोडून तशीच सोडून द्यायची त्याच्यामध्ये। 3 अंडी घेतली होती मी। त्यानंतर याच्यावर झाकण तसं ठेवून द्यायचं, अजिबात आता पळीनं हे करत बसायचं नाही। इथे उकळी आलेली आहे आणि इथं आपली आमटी रस्सा भाजी तयार आहे अंड्याची। वरून आपण कोथिंबीर टाकूया आणि इथं आपली रस्सा भाजी तयार आहे। याला आपण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतो। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।